दाजी दाजी दरा. आणि काय हो, मेवणीला बस स्टॉपवर घ्यायला आला सुद्धा नाही. 10 पावलं तरी बस स्टँड आहे का आपलं? त्यात तुला घ्यायला यायचं? तुम्ही दोघी बहिणी सारख्याच आहेत. हा असू द्या, तुम्ही आले मोठे शान. कुठे काजल? ती कुठं असणार आहे? असल बेडवरती. कोणत्या जन्मी पाप केलं तर काय माहिती, तुझी बहीण माझ्या गळ्यात पडली. किती चिडचिड करता हो तिच्यावर. ती आहेच तशी, सतत आजारी. आजारी माणसाला सांभाळून घेता येत नाही तुम्हाला? लग्न झाल्यापासून तेच करतोय. तुझ्या बापाने ना फसवले मला, दवाखाना मारलाय माझ्या गळ्यात. हा कोणी मुद्दामून करतं का? तुझ्या बापाने केलंयच मुद्दामून. त्याने काय केलं माहिती का? चांगली मुलगी ठेवली झाकून, रोगी पाडली माझ्या गळ्यात. तिच्या अगोदर जर तुम्हाला भेटली असती ना, तुला उचलूनच घेऊन आलो असतो. हो का? आधी उचलते का बघा. बर दाखवतो ना उचलून. हो. अशी मुलगी पाहिजे संसाराला, चुनचुनीत. मुलगी जर चांगली असेल ना, संसार सुद्धा चांगलाच होतो. पण आपलं नशीबच फुटके. इथं बायकोच आजारी, संसार कसा होणार चांगला? संसार पण आजारीच. अगं स्नेहा, काय झालं हसायला? काय नाही. अगं सांग की. अगं दाजी थट्टा करत होते. भारीच आहे बाई तुझा नवरा. जगासाठी भारी असेल, पण माझ्यासाठी अजिबात नाही. का ग? काय झालं? अगं स्नेहा, मी सतत आजारी असते ग, आणि त्याच्यामुळे सारखी त्यांची चिडचिड होते बघ. पण मी काय मुद्दाम करते का, सांग ना तूच. अगं लग्नानंतर माझा हा आजार बाहेर आला, पण मला जर माहिती असतं ना, तर मी लग्नच केलं नसतं बघ. अगं काजल, हा आजार काही खूप मोठा नाही. तू पटकन बरी होशील बघ. आणि मी आहे की आता थोडे दिवस इथे. तुला कशी बरी करते तू आता बघच. नवऱ्याचा आधार आणि प्रेमच नाही बघ माझ्या वाट्याला, नाहीतर मी कधीच बरी झाले असते. तू काळजी नको करू, सगळं नीट होईल. काय नीट करताय? आधी मला जेवायला तरी वाढा. तू राहू दे, तुझ्या ह्याच्याने ना काहीच होणार नाही. स्नेहा तू मला वाट. अहो ते औषध संपलेत, आणता का तेवढे? तेवढंच काम आहे मला, त्याच्याशिवाय दुसरं काय आहे का माझ्या आयुष्यात? आता ही रडायची नाटकी ना बंद कर. आणतो संध्याकाळी. अहो दाजी, काय करताय हे? कळतंय का तुम्हाला? मला कळतंय, तुला नाही कळत का? काय कळतंय तुम्हाला? अहो काजल माझी बहीण आहे, तुम्ही दाजी आहात माझे, समजतंय ना? तू मला आवडतेस हे नाही कळत का तुला? काही वेडेपणा आहे हा तुमचा. वेडेपणा? वेडेपणा तर तेव्हा होता जेव्हा मी तुझ्या बहिणीशी लग्न केलं होतं. संसारात सुख नाही, ती सतत आजारी असते. शारीरिक सुख नाही, मानसिक सुख नाही. बाहेर कुठे फिरायला घेऊन जावा तर ही सतत आजारी. मला एक सांग, माणूस कसा सुखी राहील? आणि आज मी तुला खरं सांगतोय, तू मला आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचंय. चालेल, पण माझ्या काही अटी आहेत. कोणत्या अट? स्नेहा, अगं मलाही जेवायला वाढ. आणि भाजी सापडली का तुला? नाही ग, कुठे आहे? अगं तिकडं कोपऱ्यामध्ये एक छोटं पातील आहे बघ, त्यामध्ये ठेवली असेल आईंनी. हा हा. आणि आता 4 दिवस तुला स्वयंपाक करायचा आहे. आई काय येणार नाहीये. करेल मी. घेते तुला पण ताट. हा, आणि मलाही तिकडेच आण बेडवरती. हा येते घेऊन. हिला काही समजलं नसेल ना, हिने ऐकलं नसेल ना काही. स्नेहा
तुझ्या कोणत्या अटीत सांग ना. सांगेल नंतर. सांग ना कोणत्या अटी आहेत. तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करत नाही, तिला नीट वागवत नाही. मी तुमच्यावर कसा काय विश्वास ठेवू की तुम्ही माझ्यावर प्रेम करणार? मलाही असंच वागवलं तर? मग मी आता काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल? तुम्ही स्वतःच्या बायकोला स्वतःच्या हाताने भरवून दाखवा. मी तुला काय मूर्ख वाटलो का? मग मी तुम्हाला मूर्ख वाटले का? लग्नानंतर माझे हाल माझ्या बहिणीसारखेच केलेत तर तुम्ही? मी आंधळेपणाने कुठली गोष्ट करणार नाही. लग्नानंतर मी कधी आजारी पडले तर मला माझा नवरा स्वतःच्या हाताने भरवणारा हवा. मला काळजी करणारा नवरा हवाय. मग मी तिला माझ्या हाताने भरू का आता? हो, तुमची बायको आहे ती. आणि एखादा अहंकारी पुरुष असेल तर त्याची बायको किती आजारी पडली ना तरी तो स्वतःच्या हाताने तिला कधीच भरवणार नाही. हे पहिलं आणि शेवटचं आहे. मी तुला सांगून ठेवतोय. परत आयुष्यात तिला मी कधी भरवणार नाही. ठीक आहे. काजल, अहो तुम्ही कशाला आणलं? स्नेहा आली असती ना. तिचं काम चालू आहे. तुम्ही भरवणार? हो. माझा आज विश्वासच बसत नाही की तुम्ही मला भरवताय. नवऱ्याने बायकोला भरवलं ना तर दोघांमधलं प्रेम वाटतं म्हणून. माझ्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे. अगं स्नेहा, काय जादू केली तू? अगं मी काय जादू करणार? मी तुला बोलले होते ना तुझा नवरा सगळ्यात भारी माणूस आहे म्हणून. हो. अगं मीच यांना ओळखण्यात चूक केली. मला असं वाटायचं की यांचं माझ्यावर प्रेमच नाही. अगं पुरुषांचं तसंच असतं. घरी बायकोसमोर बोलून नाही दाखवत आणि बाहेर लगेच बोलतात. दाजी तुम्ही भरवा बरं हिला. मी तुमचा एक मस्त फोटो काढते आणि मग नानांना पाठवते. त्यांना पण कळू दे ना त्यांची लेक किती खुश आहे ते. बरं मस्त. काजल, तुझ्या या गोड नात्याला कुणाचीच नजर लागू नये, अगदी माझी सुद्धा. अगं आपल्या माणसांची कुठं नजर लागत असते का? नाही ग, कधी कधी आपल्या माणसांच्या नजरा पण चांगल्या नसतात म्हणून बोलले. बरं मी पाणी घेऊन येते. हो. तुम्ही जर मला असंच भरवलंत ना तर बघाच 10 दिवसांच्या आत मी बरी होते की नाही. झालं? हा. दाजी धरा, पाणी होतं तिच्या हातावर. द्या ते. थँक्यू सो मच. आणि तुम्ही आज इथे झोपा माझ्याजवळ. येतो मी. तू नाटक तर नाही करत ना? कसलं नाटक? तुझ्या बहिणीला आणि मला जवळ आणण्याचं. तसं जर करत असशील ना तर. अहो जी मेन अडथळा आहे तिला कशाला मी जवळ करणार आहे? तिचा आपल्यावर डाऊट जाऊ नये म्हणून मी हे सगळं करते. अहो आता नाही, रात्री.
अगं स्नेहा, कशाला कशाला करतेस इतकं? आतापर्यंत अशी कोणी काळजी घेतली असती ना तर बरी पण झाली असतीच बघ. जे झालं ते झालं ग. पण आता माझा नवरा खूप बदललाय. किती काळजी करतात ना माझी. मला तर असं वाटतं ना, आता इथून पुढे आयुष्यभर तुझ्या नवऱ्याने अशीच काळजी घ्यावी तुझी. स्नेहा, तुला एक सांगू? अगं, आज मला ना खूप बरं वाटते बघ. आपल्या माणसाच्या प्रेमाने कसं माझं अर्ध दुखणं पळूनच गेलं. मी आता लवकर बरी होते बघ, आणि माझ्या हाताने स्वयंपाक बनवून ह्यांना भरवते. अगं, कोणाचा फोन येतोय? महत्वाचा असेल तर घे ना. नाहीये ग, काही असतात नालायक लोक, विनाकारण फोन करून त्रास देतात. अशा लोकांकडे नाही लक्ष द्यायचं आपण. आला बघ तुझा नवरा. काय हो दाजी, बायकोशिवाय करमत नाही का तुम्हाला? तिने गोळ्या घेतल्यात का नाही ते बघायला आलतो. हो, आत्ताच दिल्या स्नेहाने मला. बरं, ऐका ना, मी छान कॉफी बनवून आणू का सगळ्यांसाठी? मग आपण तिघे मस्तपैकी निवांत बसू आणि गप्पा मारू. हा कशाला? मला चालेल. दाजी बसा ना तुम्ही पण, मी कॉफी बनवते तोपर्यंत तुम्ही काजलचे पाय दाबून द्या. अगं कशाला? कशाला म्हणजे? अगं, बायकोची सेवा केली तर घरात लक्ष्मी नांदते, आणि आजारी बायकोची सेवा केली ना तर पुण्य लाभतं. बरं, पुण्य लाभो ना लाभो, पण आजारी बायकोला असं एकटं सोडू नये. आणि आजारी बायकोची सेवा नवऱ्याने नाही करायची तर कोणी करायची? तुम्ही बसा, मी आलेच. आहो, राहू दे ना. असू दे ग. काय झालं? अहो, तुम्हाला ओळखण्यातच मी चुकले हो. मला असं वाटायचं की तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही, तुम्ही फक्त चिडचिड करत असता. तुम्ही तुमचं प्रेम कधी दाखवलंच नाही ना. पण इतका चांगला नवरा मला मिळाला, आणि मी कायम नशिबाला दोष देत राहिले की मला नवराच चांगला मिळाला नाही. पण तुम्ही बघाच, मी की नाही 10 दिवसात बरी होती की नाही, आणि माझ्या हाताने स्वयंपाक बनवून तुम्हाला भरवेन. आणि तुम्हाला मला घेऊन फिरायला जायचं होतं ना, त्यासाठी मी पैसे साठवले. आपण मनालीला जाऊया, आणि आपला हनीमून राहिलाय ना तो सेलिब्रेट करूया. काजल, तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलत असला तर, तुझी खोटी सेवा करत असेल तर काय करशील? नाही, माझा नवरा अजिबात खोटा नाही. आणि अहो, अशी माणसं वरून कठोर असतात हो, पण आतून एकदम हळव्या मनाची. आणि अशी माणसं कधीच कोणाला फसवत नाहीत. मी आलोच. किती मूर्ख आहे मी, किती वाईट वागलो. एखादी मुलगी आपल्याला एवढा जीव लावते, एवढा विश्वास ठेवते, आणि आपण आजारी माणसासोबत इतकं वाईट वागतो. माझी चूक झाली. मी एक चांगला नवरा नाही होऊ शकलो, एक चांगला माणूस सुद्धा पण नाही होऊ शकलो. दाजी, तुमची चूक तुम्हाला कळाली ना, हीच खूप मोठी गोष्ट झाली. नाहीतर माणसं गेंड्याच्या कातडीसारखे वागतात हो.
आणि दाजी, कोणी मुद्दामून आजारी नाही पडत, कोणी मुद्दामून रोगी नाही होत. तो बिचारा ऑलरेडी खचलेला असतो आणि त्यात आपलं हे असं वागणं. कसा तो लवकर बरं होईल तुम्हीच सांगा. आणि तुमची बायको खूप गोड आहे, खूप हुशार आहे. अहो, अख्ख्या गावात भारी संसार करून दाखवेल. तुम्ही तिला साथ द्या. थँक्यू मेवणीबाई. काजल, तुझा नवरा तुझ्याशी कधीच खोटं वागणार नाही. आता माझी बायको लवकरच बरी होणार आहे.